पेरू, कैरी आणि असा भरपूर प्रकारचे आम्ही व्हरायटी ऑफ सोडा प्यायला गेलो होतो हिंदवी स्वराज्य सोडाला. इकडे गेल्यावरती सगळे सोडा घेतात, मी सोडून, कारण मला सोडा आवडत नाही, मला तो सहनच होत नाही. म्हणून मी इथे गेल्यावरती मिल्कशेक किंवा असं दूध कोल्ड्रिंक काइंड ऑफ काय मिळतं आहे का हे घेत असते. आज मी मँगो फ्लेवरचं मिल्कशेक काहीतरी होतं तर ते घेतलं होतं, एक्झॅक्ट नाव मला आठवत नाही, पण फार टेस्टी होतं. लास्ट टाईम मी इथेच कोकोनटवालं काहीतरी घेतलं होतं आणि ते अजिबात आवडलं नव्हतं, सगळे मला खूप चिडवत होते. ह्यावेळी उलट झालं, माझ्यातल्या सगळ्यांनी प्यायला घेतलं आणि अर्धा ग्लास करून माझ्याकडे आला होता. माझं बघून श्रेयसनी रास्बेरी फ्लेवरचं काहीतरी शेक घेतला होता, तोही फार टेस्टी होता. इथे आमच्या मॅडम जरा शायनिंग करत करत थोडंफार सांडवलंच. यांनी काहीतरी लाईम सोडा घेतला होता, आरवनी घेतला होता पेरू सोडा. मला पेरू फ्लेवरचे ड्रिंक अजिबात आवडत नाही आणि आमच्या इथे सगळ्यांना पेरू फ्लेवरच आवडतो असा सगळ्या सोड्यामध्ये वगैरे. श्रेयसनी घेतला होता कैरी आणि पुन्हा आरवनी माझं बघून एक स्पेशल काहीतरी शेक मागवला ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळे फ्लेवर्स होते आणि कुणाला ह्याचा ॲक्च्युअल फ्लेवर कळलाच नाही. सगळे थोडं थोडं टेस्ट करून बघत होते आणि आम्ही गेस करायचा प्रयत्न करत होतो की हा मँगो आहे, केसर आहे, की ह्याच्यामध्ये नक्की काय फ्लेवर येतो आहे. पण मला हा ओकेश वाटला, ठीकठाक, कारण मलासुद्धा याची चव कळायला जरा 2 मिनटं लागलीच. पण सोडाऐवजी मी हे प्यायलंच नक्की. सोडा मला अजिबात आवडत नाही. तिथून पुढे आम्ही काय केलं आणि कुठे गेलो हे बघण्यासाठी पार्ट 2 व्लॉगचा नक्की बघा. इथून आम्ही थेट गाडीवर बसून गरमागरम काहीतरी यमी खायला गेलो होतो. थोडंसं उलटंच झालं, जेवण नंतर सोडा आधी.